रसिक प्रेक्षक हो नमस्कार. मैत्र शब्दांचे या यूट्यूब चॅनलवर मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते. 8 मार्च या महिला दिनानिमित्त तीच्या कविता आज आपण चॅनलवरून सादर करणार आहोत. त्या 2 भागात असणार आहेत. आज पहिल्या भागामध्ये स्त्रीच्या मनातला अतिशय जिव्हाळ्याचा विषय मी घेऊन आलेली आहे. एक म्हणजे तिचं मातृत्व आणि दुसरं म्हणजे तिचं माहेर. दोन्ही विषय बघ संगीता, तिचे अगदी हवे हवेसे आणि तिच्या मनातले हळवे कोपरे. सुप्रिया, तू पहिली सादर कर ना. बहिणाबाईंची घेतेस का? हो, काय हरकत आहे. म्हणजे बहिणाबाईंपासूनच सुरू करूया ना, माहेरपणापासूनच. पण ही आत्ताची जी मी कविता सादर करते आहे ती थोडीशी संवादात्मक आहे आणि त्याच्यामध्ये तिचं मातृत्वही आणि माहेराबद्दलची तिची जी ओढ आहे ती भावनाही, या दोन्ही भावना मांडणारी ही कविता बहिणाबाई चौधरींची योगी आणि सासूरवाशिणी. योगी आणि सासूरवाशिणी यांच्यातला हा संवाद आहे. योगी म्हणतो, बसलो मी देवध्यानी, काय मधी हे संकट, बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट, माझं माहेर माहेर सद्दा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासराले कशासाठी. सासूरवाशिणी त्यावर म्हणते, अरे लागली डोहाळे, अरे लागये डोहाळे, सांगे शेतातली माटी, गाते माहेराचं गाणं, लेक येईरले पोटी, देरे देरे योग्या ध्यान, देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, देव कुठे भरीसनी जो उरला, देव कुठे भरीसनी जो उरला, अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला, अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला. मस्त ग. ही कविता किती वेळा ऐकली तरी परत परत ऐकावी वाटते. अजरामर कविता आहे आणि सगळ्या आपल्या स्त्रियांच्या मनातल्या भावना आहेत ना. अगदी म्हणजे बहिणाबाईंचा काळ कुठला, आपला कुठला, पण आपल्याला अगदी तंतोतंत पटतं हे सगळं. आणि आता आपलं बघ ना, अगं सासरी येऊन किती वर्ष झाली पण आजही ही कविता आपल्याला आपलीशी वाटते. अगदी. आता मी एक शांता शेळक्यांची आवड ऐकवते बरं का. कारण जसं माहेर स्त्रीच्या मनातलं आवडीचं असतं ना, तसंच तिला हवंसं असतं मातृत्व. अगदी. कवितेचं नाव आहे माय लेकी, शांताबाईंची आहे. माझघरातल्या अंधुक उजेडात पसारा आवरता आवरता लाकडी हडप्याचं झाकण तिने सहज उघडलं. आत बघत ती खेळल्यासारखी स्तब्ध उभी राहिली. हडप्यात हिरव्या पांढऱ्या पोतीचा विणलेला पलंग, हिरव्या गादीवर निर्जली राजाराणीची जोडी, पिवळ्या साडीतली लाकडी त्रिकोणी ठकी, तांब्या पितळेची लहानगी गोजीरवाणी भांडी, ताटे वाट्या पातेली, हंडे घागरी पंब बुडकुली आणि पेढेघाटी पितळ डब्यात राणीचे दागिने, कंबरपट्ट्यापासून ते बिंदी बिजवऱ्यांपर्यंत. जरी तुकड्यांच्या साड्या, इवल्याल्या घड्या, पानवेड्यासारखे खण, सुबक साजेरे. तो बाळवयातला तिचा संसार जिव्हापाड जपलेला आज साऱ्यांच्या नजरा आड लपलेला. पलंगावर राणी होऊन ती निजलेली, भांड्या पातेल्यात भरलेले तिचे भातुकलीचे आठव आणि साड्या खण्यात तिच्याच काळजाचे तुकडे. साऱ्या वस्तूंना भूतकाळाचा घरगुती रंग तिचे डोळे भरून आले. हडप्याचे झाकण लावून ती बाहेरच्या खोलीत परतली. उजेडात दिपलेल्या तिच्या डोळ्यांना मेकॅनोशी खेळणारी मुलगी दिसायला जरा वेळच लागला. कापलेले केस, चकाकते डोळे, पूर्ण आधुनिक चेहरा. मुलगी आईकडे बघून हसली, पुन्हा खेळात घडून गेली. तिने आपले ओठ उघडले, निश्शब्द हलवले, पुन्हा मिटले. माझघरातल्या हडप्यामध्ये तिचा बंदिस्त भूतकाळ आणि मुली समोर उघडा तिचा लख्ख स्वतंत्र भविष्यकाळ. वाह, क्या बात है. म्हणजे आजच्या या महिला दिनी स्त्रीचा म्हणजे तिचा हा भूतकाळही आपण सांगितला, तिचा येणारा भविष्यकाळाबद्दलही आपण बोललो आणि तिच्या मनातल्या हळव्या कोपऱ्यांबद्दलही बोललो. अगदी. रसिक प्रेक्षक हो, तीच्या कविताच्या पुढच्या भागामध्ये आपण स्त्री जीवनातल्या पुढच्या टप्प्यावर बोलणार आहोत. तेव्हा परत भेटूयात तीच्या कविता भाग 2 मध्ये. तोपर्यंत नमस्कार.